मंडळी, आपल्या देशापासून हजारो किलोमीटर दूर समुद्रात 3 ते 7 वर्षांनी एक अशी घटना घडते ज्याचा थेट परिणाम आपल्या भारतावर होतो. त्याला आपण अल निनो म्हणतो. याच अल निनोमुळे पाऊस कमी पडणार असं हवामान खातं सांगत आहे. पण हा अल निनो नक्की काय प्रकार आहे आणि तो 3 ते 7 वर्षांनीच का येतो, तेच आज आपण सोप्या भाषेत सविस्तर बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. हा खेळ समजून घेण्यासाठी आपल्याला आधी जगातल्या सगळ्यात मोठ्या समुद्राकडे जावं लागेल, ज्याचं नाव आहे प्रशांत महासागर. हा समुद्र एवढा अथांग आहे की आपल्या पृथ्वीवरील जेवढी जमीन आहे त्यापेक्षा जास्त जागा या एकट्या समुद्रानं व्यापली आहे. यामुळे सूर्याची सगळ्यात जास्त उष्णता हा समुद्र स्वतःमध्ये शोषून घेतो. म्हणूनच संपूर्ण जगाचं हवामान नियंत्रित करण्याची ताकद या समुद्रात आहे. पण या समुद्रात 3 ते 7 वर्षांनी निसर्गाचा हा समतोल अचानक बिघडतो आणि तिथे अल निनोचा जन्म होतो. जेव्हा भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्व भागाकडून म्हणजे दक्षिण अमेरिकेकडून आणि पश्चिमेकडे म्हणजे आशिया आणि ऑस्ट्रेलियाकडे शक्तिशाली वारे वाहत असतात. या वाऱ्यांना व्यापारी वारे म्हणतात. हे वारे समुद्राच्या वरचं गरम पाणी आणि बाष्प ढकलत ढकलत आपल्या भारताच्या दिशेने घेऊन येतात. आपल्या बाजूला समुद्र गरम झाला की तिथल्या पाण्याची मोठी वाफ होते, आकाशात ढग बांधतात आणि हे ढग पुढे मान्सूनच्या रूपानं भारतात येतात. पण ज्या वर्षी अल निनो येतो त्या वर्षी हा निसर्गाचा नियम उलटा होतो. या अल निनोच्या वर्षात प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पेरू देशाच्या किनारपट्टीजवळ पाण्याचे तापमान वाढते. तापमान वाढल्यामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे भारताकडे येणारे ते शक्तिशाली वारे अचानक एकदम कमजोर होतात. वारे कमजोर झाल्यामुळं समुद्रातलं गरम पाणी आणि पावसाचे ढग आपल्या भारताकडे न येता उलट मागेच म्हणजे अमेरिकेच्या किनारपट्टीकडे साठून राहतात. याचा परिणाम असा होतो की भारताकडे येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना पुढे येण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आणि आर्द्रता मिळत नाही. वारे कोरडे पडल्यामुळं आपल्या भारतात पाऊस कमी पडतो आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. पण हाच अल निनो दर 3 ते 7 वर्षांनीच का येतो, तर याचं उत्तर निसर्गाच्या एका मोठ्या समतोलामध्ये दडलेलं आहे. प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा समुद्र आहे. उन्हाळ्यात समुद्राचे पाणी गरम होते हे खरं आहे, पण दरवर्षी ते पाणी एकाच जागी साठून राहत नाही. निसर्गात जे शक्तिशाली वारे वाहतात ते या गरम पाण्याला सतत पुढे ढकलत राहतात आणि खालचे थंड पाणी वर येत राहतं. यामुळे समुद्राचे तापमान एका मर्यादेच्या बाहेर जात नाही, पण समुद्र आणि वातावरण यांच्यामध्ये एक छोटी स्पर्धा सुरू असते. दरवर्षी समुद्र थोडे थोडे गरम पाणी साठवून ठेवत असतो. जसा एखादा प्रेशर कुकर हळूहळू गरम होतो आणि काही वेळानंतर त्याची उष्णता बाहेर येते, तसेच ती उष्णता समुद्र 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष स्वतःमध्ये हळूहळू दाबून ठेवतो. पण 3 ते 7 वर्षांनी अशी वेळ येते जेव्हा समुद्राची सहनशक्ती संपते. ही साचलेली उष्णता एवढी प्रचंड होते की ती वातावरणावर ताबा मिळवते. समुद्रातली ही प्रचंड उष्णता वर वाहणाऱ्या शक्तिशाली वाऱ्यांना कमजोर करते. एकदा का वारे कमजोर झाले की साचलेली सगळी उष्णता अल निनोच्या रूपानं बाहेर पडते. निसर्गाला स्वतःचा समतोल साधण्यासाठी ही साचलेली उष्णता बाहेर काढावीच लागते. म्हणजे हा खेळ एका रात्रीत किंवा एका वर्षात होत नाही, तर समुद्राच्या पोटात वर्षानुवर्ष त्याची तयारी सुरू असते. यामागे मुख्य वैज्ञानिक कारण म्हणजे अल निनो येण्यासाठी फक्त समुद्राच्या वरचं पाणी गरम होऊन चालत नाही, तर समुद्राच्या आत हजारो किलोमीटर लांब गरम पाण्याचा प्रचंड मोठा साठा तयार व्हावा लागतो. प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा समुद्र असल्यानं जेव्हा समुद्राच्या आतून हा गरम पाण्याचा प्रवाह एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे निघतो तेव्हा त्याला संपूर्ण समुद्र पार करायला काही महिने लागतात. एकदा की सगळी ऊर्जा बाहेर पडली की त्यानंतर समुद्र पुन्हा शांत म्हणजे न्यूट्रल होतो किंवा लाल निनाचा थंड प्रवाह सुरू होतो. ही ऊर्जा समुद्राच्या पोटात पुन्हा जाण्यासाठी पुढचे 3 ते 7 वर्ष लागतात. म्हणूनच अल निनो दरवर्षी येत नाही. म्हणून मंडळी, यावर्षी पेरणी करताना आणि पाण्याचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज नक्की घ्या. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या शेतकरी मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.